हाय नमस्कार, माझ्या लिव्ह लाईफ सिंपल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले सॉरी, कारण खूप दिवसांपासून माझ्या या चॅनलवर व्लॉग आले नव्हते. काही हेल्थ ब्युटी टिप्स जे मी आधी तुमच्यासोबत शेअर करायची, तर ते मला काही कारणांमुळे रोज शेअर करणं जमत नव्हतं आणि बराचसा गॅप गेलेला आहे की मी खूप दिवसांपासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे. तर आता परत मी प्रयत्न करते की कंटिन्यू तुम्हाला ॲटलिस्ट आठवड्यातून 2 ते 3 तरी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणारच आहे. एक दिवशी मी तुमच्यासाठी फिटनेस टिप, कधी हेल्थ टिप आणि कधी पॅरेंटिंग. आपण आपल्या मुलांसोबत बरेचसे आपल्याला काही प्रॉब्लेम येतात अभ्यासाबद्दल वगैरे वगैरे. या सगळ्या ज्या तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा काहीतरी अगदी महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासाठी रोज आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, आज मी तुमच्यासाठी ना फिटनेस टिप जी आहे ती तुमच्यासाठी शेअर करणार आहे. मध, आपल्या बऱ्याचशा महिला आहेत तर त्या बरेचसे लोक मधाचं सेवन करतात. मध ते रोज घेत असतात. तर जर तुम्ही 1 चमचा मध रोज खाल्लं, पण बघा त्या मधाचा सुद्धा वापर आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, कसं घ्यायचं आहे याला सुद्धा महत्त्व आहे. कारण एखाद्या गोष्टीचे जरी फायदे असले तरी त्याउलट त्याचे काहीतरी दुष्परिणामसुद्धा असतात. तर जर तुम्ही 1 चमचा मध रोज खाल्लं तर त्यामुळे तुमच्या वजनामध्ये घट होईल. आणि वाढत्या वजनावरून समजा जर तुम्हाला काही टोमणे मिळत असतील की बापरे तुझं वजन खूपच वाढलं आहे, मागे तू भेटली तर त्यावेळेस एवढं तुझं वजन नव्हतं आणि आत्ता बरंच तू वाटते, असं आपल्याला वजनावरून टोमणे मिळाले का आपण कुठेतरी मनातल्या मनात अपसेट होतो. तर त्यामुळे जर तुम्हाला वाढत्या वजनामुळे टोमणे मिळत असतील आणि काही केल्या, बघा आपल्याला एक्सरसाइज वगैरे करणं जमत नाही किंवा काही डाएट फॉलो करणं सगळ्यात मेन असतं. तर आपल्याला डाएट करणं जमत नाही, काहीतरी खाल्लं जातं, तोंडावर कंट्रोल राहत नाही. तर त्यामुळे मी आज तुम्हाला मधाचा वापर कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आयुर्वेदामध्ये मधाला बेस्ट फॅट बर्नर म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही व्यायाम आणि डाएट फॉलो करत तुम्हाला जमत नसेल तर फक्त तुम्हाला मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही मध घ्या. मला स्वतःला त्याचा अनुभव आलेला आहे. बघा, तुम्ही जर मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये, आणि मला बऱ्याचशा ताईंच्या, आपलं जे दुसरं चॅनल आहे गुरुपरिवार, तर त्यावर मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई तुमचं वजन कमी झालेलं आहे, तुम्ही वेट लॉससाठी काय फॉलो केलं, प्लीज आम्हाला टिप्स द्या, असं मला त्या चॅनलवर आलेलं आहे. तर कमेंट्स आलेले आहेत. तर मी आत्ता तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे. हे बघा, वजन वाढलं की सगळ्यात पहिले शरीरातली चरबी वाढते आणि त्यासोबतच आजारसुद्धा वाढतात. मग थकवा येतो आणि या वजनावर जर आपण वेळेवर नियंत्रण ठेवलं नाही, वेट लॉससाठी जर आपण प्रयत्न केले नाही, तर मग आपल्याला खरंच त्याचा खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. वजन कमी करण्यासाठी बरेचसे, बघा, कोणी जिम लावतं, कोणी काही प्रोटीन शेक घेतं, कोणी काय करतं. तर या व्यतिरिक्त पण बघा, आपण काही गोष्टी ज्या सहजासहजी आपल्याला जमतील. कारण बघा, एक वेळ पुरुषांचं तरी ठीक आहे, त्यांचं ऑफिस, जिम वगैरे असं रुटीन ते सेट करू शकतात. पण आपल्याला महिलांना कुठेतरी मुलांचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्लस ऑफिस प्लस घरचं काम हे कुठेतरी करताना नाही, आपल्याला जिम वगैरे या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर मग तुम्ही वजन कमी करण्यासाठी केमिकल प्रोडक्ट्सऐवजी आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा तुम्ही समावेश करून घेऊ शकतात. म्हणजे बघा तुम्ही हळद, दालचिनी, मध यांचा तुम्ही व्यायाम कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तर बघा, मध जसं मी तुम्हाला बोलली बेस्ट फॅट बर्नर आहे. फॅट्स बर्न होतील तेव्हाच आपलं वजन कमी होईल. तर त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मधाचं सेवन करायचं आहे. मध जे आहे ना, ते वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय मानला जातो. आणि बघा, आपल्याला बरेचसे लोक सांगतात की तुम्ही स्नॅक बंद करा, तुम्ही ब्रेकफास्ट बंद करा, तुम्ही एकच टाईम जेवा. आपण जे ओमॅट डाएट म्हणतो, म्हणजे 1 मील अ डे असतं ते डाएट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिवसातून एकदाच जेवण करायचं असतं. पण बघा, माणसाचं जे आयुष्य आहे ना, त्यामध्ये दिवसातून 2दा जेवण हे झालंच पाहिजे. हे आपल्याला पहिलेपासून चालत आलेलं आहे. आणि जर आपण एक वेळचं जेवण बंद केलं कुठेतरी, तर ते आपल्या शरीराला सहन होत नाही आणि मग बाकी इतर प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्यामुळे स्नॅक खाऊन तुमचा ब्रेकफास्ट, डिनर हे सगळं मॅनेज करून तुम्ही जर मधाचा असा वापर केला, ही टिप मी तुम्हाला जी सांगते आज, फिटनेस टिप, ती जर तुम्ही फॉलो केली तर 100% मला तुम्ही सांगाल 2 ते 3 महिने तुम्ही हे कंटिन्यू करून बघा. तर काय करायचं आहे, हे बघा, फ्रेश मध. आता बघा, मी हे जे आहे डाबरचं हे जे हनी आहे हे मी वापरत असते. या बॉटल्स माझ्या घरात मी स्पेअरमध्ये एक्स्ट्रा आणूनच ठेवते, कारण मी रोज मध घेते.
कारण मला पण मी बघा सकाळी सूर्यनमस्कार घालत असते 11-21 जसा माझ्याकडे टाईम आहे तसा, कारण सकाळी मुलीला स्कूलला जायचं असतं, मिस्टरांना ऑफिसला, तर मला जसा टाईम मॅनेज होईल तसं मी करते. तर मी सकाळी 11 सूर्यनमस्कार घालते, त्यानंतर मी हे मध घेत असते, ते कसं तुम्हाला सांगते, आणि त्यानंतर संध्याकाळी एक अर्धा तास मी वॉकला जात असते. आता बघा मधामध्ये फ्रुक्टोज आढळतं, जे फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि जर आपण वजन कमी करण्यासाठी मध घेणार असाल तर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मध घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू. ठीक आहे, कळालं? बघा कोमट पाणी बोलली मी, गरम पाण्यामध्ये मध घेतलं तर त्याचे उलट परिणाम होतील, लक्षात घ्या. तर तुम्हाला अगदी कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 चमचा तुम्हाला मध टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्धा लिंबू पिळायचा आहे. आणि हे तुम्हाला सकाळी सकाळी रिकाम्या पोटी. मग मी काय करते ते मी तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात पहिले ब्रश वगैरे झाल्यानंतर मी पहिले 11 सूर्यनमस्कार घालत असते आणि त्याच्यानंतर मी शांत सोफ्यावर बसून 1 ग्लास पाण्यामध्ये गरम नाही, कोमट पाण्यामध्ये मी 2 चमचा मध आणि लिंबू टाकत असते आणि ते पाणी मी पीत असते. उभ्या प्यायचं नाही, तुम्हाला शांत खाली बसून प्यायचं आहे आणि रिकाम्या पोटीच हे करायचं आहे. त्याच्यानंतर कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला काहीही खायचं नाही आहे. चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, काही पोहे वगैरे काहीच नाश्ता नाही तुम्ही. म्हणजे त्याच्यानंतर 1 शेंगदाणासुद्धा तोंडात टाकू नका, काहीही नाही. अगदी तुम्हाला 1 ते 1.5 तास कमीत कमी तुम्हाला काहीच खायचं नाही. त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा वेळ त्याच्यानंतर उपाशी राहता येईल तेवढा वेळ राहायचं आहे. मग समजा तुम्ही सकाळी 7ला हे घेताय, त्याच्यानंतर तुम्ही 9-10 वाजता वगैरे ब्रेकफास्ट करू शकता. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास तुम्हाला पोटामध्ये काही घ्यायचं नाही हे घेतल्यानंतर. ठीक आहे, यामुळे काय होतं, जेव्हा आपण रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू घेतो तर त्याच्यामुळे काय होतं, अतिरिक्त चरबी जी आहे, आपले जे एक्स्ट्रा फॅट्स आहे शरीरातले, ते बर्न होण्यासाठी मदत होते. ठीक आहे, बरेचसे लोक बघा तुम्ही ऐकलं असेल की चहा आणि कॉफीमध्ये साखर घेण्याऐवजी ते मध घेत असतात. पण बघा खूप गरम चहामध्ये आपण जर मध टाकलं तर त्या मधाचा आपल्याला काही उपयोग होत नाही, उलट त्याच्यामुळे विष तयार होतं आणि ते आपल्या शरीराला घातक असतं. तर त्यामुळे अगदी गरम याच्यामध्ये तुम्ही घेऊ नका. भलेही तुम्हाला चहामध्ये कॉफीमध्ये घ्यायचं असेल ते थोडं कोमट होऊ द्या आणि त्याच्यानंतर. पण आपण बघा चहा हा गरमच घेत असतो, तर त्यामुळे तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी मध टाकण्याऐवजी तुम्ही गूळ वगैरे घेऊ शकता. यानंतर पुढचं म्हणजे मी तुम्हाला सांगते, झोपण्यापूर्वी तुम्ही 1 चमचा मध खाऊ शकता. म्हणजे बघा सगळ्यात पहिली तर जेवल्या लगेच झोपू नका, हे अतिशय वाईट आहे. आमच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगते, संध्याकाळी 7 वाजता मिस्टर जे आहे 6:30 वाजता ऑफिसमधून येतात. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुलगी ग्राउंडला, तिला मी फिटनेससाठी सोडत असते 1.5 तास ग्राउंडला. तिथून आल्यानंतर 7:15 वाजता आम्ही तिघं जेवायला बसतो. 7:45पर्यंत आमचे जेवणं सगळ्यांचे होऊन जातात, सगळं आवरून होतं. त्यानंतर महिलांना आपल्यालासुद्धा वेळ मिळतो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या घरात जर खूप उशिरा जेवणं होत असतील ना, 8:30, 9, 9:30, त्यानंतर लगेच झोपणं होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. मग तुम्ही किती पण वेट लॉससाठी काहीही करा, वेट लॉस होणार नाही, कारण खाल्ल्यानंतर थोडासा शरीराला व्यायाम पाहिजे. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही जेवल्यानंतर साधारणतः अर्धा-पाऊण तासानंतर झोपण्याच्या 1 अर्धा तास आधी तुम्ही 1 चमचा मध, फक्त चमच्याने मध घ्यायचं आहे, गरम पाणी वगैरे काही नाही, आणि ते तुम्हाला खायचं आहे. याच्यामुळे काय होतं, झोपण्याच्या आधी असं मध घेतल्यामुळे झोपण्याच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये आपल्या शरीरातली चरबी जळण्यासाठी सुरुवात होते, म्हणजे फॅट्स बर्न होण्यासाठी स्टार्ट होतात आणि त्याचा आपल्याला मग फायदा होतो, वेट लॉससाठी फायदा होतो. आता मी तुम्हाला परत तेच सांगेल की मध हे अतिशय गरम पाण्यामध्ये घेऊ नका. मध हे जर तुम्ही योग्य प्रकारे घेतलं तरच त्याचा आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला फायदा होईल, नाहीतर तुम्हाला त्याचा तोटा होऊ शकतो, उलट त्याचे परिणाम होऊ शकतात. म्हणून ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर ही फिटनेस टिप तुम्ही ना कमीत कमी 2 ते 3 महिने रोज फॉलो करा. अगदी सोपं आहे, फार काही नाही करायचं आहे आपल्याला. अगदी मिल्कशेक बनवायचा आहे, कुठला शेक बनवून प्यायचा आहे असं काही नाही. फक्त सकाळी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये रिकाम्या पोटी, उपाशी पोटी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू आणि मध घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी साधारणतः अर्धा तास तुम्हाला 1 चमचा मध घ्यायचा आहे. हे तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा 2 महिन्यानंतर की तुम्हाला त्याचा काय अनुभव आला. आणि व्यवस्थित करा, 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर ही होती आजची फिटनेस टिप. तर अशाच बहुतेक मी फिटनेस टिपसोबत, हेल्थ टिप्स, त्यासोबतच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील अशा टिप्ससोबत मी लवकरच परत येईल. तोपर्यंत बाय.